आज ना मी फक्त आणि फक्त एकच बटाटा वापरून इतका छान चटपटीत असा नाश्ता बनवलेला आहे ना स्नॅक्ससाठी, आणि म्हणजेच टी टाईम स्नॅक्स आपण ज्याला बोलतो ना, त्यासाठी हा इतका उत्तम आहे. आणि फक्त दोन साहित्यापासून बनवला जातो हा चटपटीत बटाट्यापासून नाश्ता. याला बनवायची कृती खूप सोपी, याला लागणारं साहित्य खूप सिंपल आहे आणि बनवायची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. सहजपणे कोणीही याला बनवू शकतं. इतका छान नाश्ता आहे आणि इतका सोपा नाश्ता आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक करा. तर इकडे मी एक बाउल घेतला, इथे एका मोठ्या साईजचे बटाटे घेतले. बघू शकता तुम्ही, हे मोठ्या साईजचे एकच बटाटा वापरले. आणि मीडियम साईजचं म्हणलं तर तुम्ही 2 बटाटे इथे वापरू शकता. पण मी एक मोठं बटाटे घेतला, त्याला चांगलं मॅश करून घेते. जास्त गाळ करायचं नाही, थोडंसं नॉर्मल, ह्याच्यामध्ये अगदी नॉर्मल कच्चापणा ठेवायचा, कारण आपल्याला हे थोडंसं नंतर मेल्ट करायचं आहे. आता ही उकळ असते बघा, उकळीचा जो दांडा असतो ना, त्याने मी मस्त असं व्यवस्थित त्याला मॅश करून घेतले. याच्यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकते, हवा तर लाल मसाला टाकू शकता. आणि थोडंसं चटपटीत स्वाद द्यायला इथं मी काळी मिरीची पावडर टाकते, किंवा तुम्ही इथे चाट मसाला टाकू शकता. आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायचे 2-3 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर तुम्ही इथे 2 चमचे टाकू शकता, किंवा मैदा टाकू शकता. तर खूपच कमी साहित्यामध्ये, काहीही मसाले साहित्य न वापरता हा नाश्ता तयार होतो. अगदी कमी वेळामध्ये तयार होतो. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही याला सहजपणे बनवू शकता. फक्त एक बटाटा शिजवून ठेवायचा आणि थोडंसं मीठ मसाला टाकून हे असा नाश्ता तयार होतो. इकडे बघू शकता, हे चांगलं असं एक पीठ मळून घ्यायचं. याचं तांदळाचं पीठ बटाट्यामध्ये मिक्स करून चांगला डो तयार होतो. अगदी पिठासारखा एक डो तयार होतो याचा, हे बघू शकता. मस्त याला नरम सॉफ्ट करायचे हलक्या हाताने, आणि छान मग याला असं लांब खेचत राहायचं. याला असं इकडे बघू शकता तुम्ही, हे असं याला असं प्रेस करत राहायचं हलक्या हाताने, जसं आपण कुठलीही वडी वगैरे करतो बघा, त्यावेळेस असं आपण हे जे बेलतो ना, हे असं बनवायचं. तुम्ही समजू शकता हे कसं बनवायचं आहे. तर हे बघा, आता हे मी पूर्ण एवढं मोठं केलेलं आहे पिठाचं. एक बटाट्यापासून इतका मोठा तयार झालेला आहे याचा. आता चाकूच्या सहाय्याने ह्याचे हलके हलके काप करून घ्यायचे. हे बघू शकता, हे असे हलके काप करून घ्यायचे गोल आकाराचे. सहजपणे कट होतात, कुठेही चिपकत नाही, काय नाही चाकूला. फक्त थोडासा ओलसर चाकू पाहिजे. आणि असं केलं की याला गोल आकाराचा शेप द्यायचा, म्हणजे चांगले वाटतात दिसायला सुद्धा. हे बघा, हे असं गोल आकाराचा शेप द्यायचा, किंवा इकडे तुम्ही याला आवडीनुसार शेप देऊ शकता. चौकोन बनवू शकता, त्रिकोण बनवू शकता, किंवा याचे बॉलसुद्धा बनवू शकता. ज्यावेळेस बटाटा शिजवलेला आपण मॅश करतो ना, त्यावेळेस तुम्ही तिथं चीज वगैरेसुद्धा टाकू शकता. आता हे बघा, सगळे जे कट केलेत ना, त्याचे छान असे गोल आकार मी दिलेत. आता आपल्याला याला करायचं आहे मंद आचेवर गरम पॅनमध्ये ठेवलेल्या तेलामध्ये फ्राय करायचं आहे. अगदी मंद आच ठेवायची, आणि एक एक करून हे सगळे आपले जे वड्या तयार केल्यात आपण, ह्या सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे. हे बटाट्यापासून केलेलं आहे, आपल्याला वाटतसुद्धा नाही बघता क्षणी असं वाटतं एखादं पीठ मळलं, पण ॲक्च्युली याच्यामध्ये पूर्णपणे बटाटे आहेत. 2च चमचे आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळं ते पॅक होऊन जातं. बटाटा असं सुटत नाही आहे मग फ्राय करताना. किंवा बेसन वगैरे सुद्धा टाकू शकतो, पण शक्यतो तांदळाचं पीठ किंवा कॉर्नस्टार्च असतो ना, तेच टाकायचं 1-2 चमचे. आणि याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं, चांगलं शेकून द्यायचं. मंद आचेवर गरम तेल करून ठेवायचं अगोदरच, आणि मग मंद आचेवर याला फ्राय करायचे. आणि 1 मिनटं झाला की मग याला हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने असं आलटी-पलटी करून घ्यायचं. इकडे बघू शकता, सहजच याचा रंग चेंज होतो. इकडे बघू शकता, हे चमच्याच्या सहाय्याने मला सोपं जातं. तर हे असं इकडे बघा, ह्याच्यावर मस्त रंग आलेला आहे. आणि ह्याला आपल्याला तोपर्यंत फ्राय करायचे जोपर्यंत ह्याच्यामध्ये चांगला असा क्रिस्पीपणा आणि रेड ब्राऊन रंग असा चांगला दिसून येत नाही ना, तोपर्यंत ह्याला आपल्याला मंद आचेवर असं हलक्या हाताने फ्राय करायचं आहे. अजिबात गॅस फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर करपून जातील, जळून जातील, आणि मग काही उपयोग होणार नाही आपल्या हे बनवण्याचा. तर पुन्हा एकदा मी असं आलटीपलटी करून घेते. अजूनही याच्यावर रंग चढलेला नाही आहे, म्हणजे जसा हवा तसा. याला थोडा वेळ मी अजून फ्राय करणार आहे असंच मंद आचेवर. वाटलं तर तुम्हाला असं घाई म्हणजे थोडासा उशिरा असेल तर अधूनमधी तुम्ही गॅस फास्ट करू शकता. इकडे बघू शकता, याची साईज पण वाढलेली आहे, फुलून गेलेत मस्तपैकी असं. तर असं छान याला व्यवस्थित असं
पुन्हा एकदा आलटीपलटी करत राहायचं. 1-1 मिनटाला चेक करायचं, 1-अर्धा मिनटाला ह्याला चेक करत राहायचं. नाही तर काय होतं, खालची बाजू अगदीच करपून जाईल. सहजपणे हा नाश्ता तयार होतो आणि खायला इतका भारी लागतो ना. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हा नाश्ता. फक्त 1 बटाट्यापासून मी हा नाश्ता तयार केला. इकडे बघू शकता, अगदी असा रंग येईपर्यंत तुम्ही याला फ्राय करा. जो पण ह्याच्यामध्ये कडकपणा, क्रिस्पीपणा तयार होत नाही ना, तो पण. इकडे बघू शकता, मी तुम्हाला दाखवते एक उचलून. हे बघा, हे असा वरचा जो स्किन आहे ना, जो पण याची कडक होत नाही ना, तोवर याला फ्राय करायचं आहे. मी तुम्हाला क्लोज करून दाखवलेला आहे कॅमेरा. इकडे बघू शकता किती भारी असा आपला हा स्नॅक्स फक्त 1 बटाट्यापासून तयार झाला आहे. असं वाटते पाहता क्षणी असं खायचं म्हणत आहे. आता हे फ्राय झालं आहे, मी गॅस बंद केलेला आहे. आता 1-1 काढून घेते. हे बघा, अगदी असा टेक्स्चर करायचा आहे. अगदी क्रिस्पी झालेले आहेत. प्लेटमध्ये टाकता क्षणी असा आवाज आला, एकदम मस्त झालेला आहे. हे असं क्रिस्पीपणा येऊपर्यंत तुम्ही याला फ्राय करा. याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार व्हेजिटेबल पण टाकू शकता किंवा आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये चीज बटर वगैरे सुद्धा बटाटा मॅश करता वेळेस टाकू शकता. तर चला आपण करून घेऊया. सर झाला आहे आपला नाश्ता तयार. हे बघा किती भारी वाटतं. तुम्ही याचा लुक बघू शकता, इतका छान आहे. आणि मी तुम्हाला हे असं करून दाखवते. बघा किती छान झालेलं आहे. क्रिस्पीपणा याच्यातला तुम्ही बघू शकता. इतका कुरकुरीत झाला, इतका क्रिस्पी झाला आहे. आणि याच्यावरचा कडकपणा तुम्ही बघू शकता. वरची स्किन खूप छान अशी भाजली गेलेली आहे. म्हणजे वरून कडकपणा ना, आतून बटाट्याचा नरम सॉफ्टपणा. हे मी केचप घेतला आहे याच्यासोबत खाण्याला. तुम्ही हवं तर गरमागरम चहाचा कप इथं घेऊ शकता. आणि बघा झालं आहे थंड. आता मी तुम्हाला दाखवते याला तोडून. इकडे बघू शकता. हे बघा, जर याच्यामध्ये तुम्ही अमूल चीज टाकली ना, बटर किंवा असं मॅश करून चीज टाकली, त्याची खरंच टेस्ट खूप चांगली वाढेल. हे बघा, याची वरची स्किन तुम्ही बघू शकता, इतकी भारी कडक दिसते आहे, म्हणजे क्रिस्पी आहे. आणि आतून नरम सॉफ्ट असं झालेला आहे नाश्ता. आणि खाता क्षणी ना, मला याच्यामध्ये चिली फ्लेक्सचा तिखटपणा आणि काळी मिरी पावडरचा एक चटपटीतपणा आज जाणवला. आणि बटाट्याचा जो सॉफ्टनेसपणा मेल्ट होतो आहे पूर्ण. आणि वरून जो क्रिस्पीपणा लागतो आहे ना, हा वाला जो क्रिस्पीपणा इकडे बघू शकता. याची वरची जी परत आहे ना, याचा क्रिस्पीपणा खाता वेळेस इतका भारी वाटतो आहे. हे बघू शकता. मस्त नाश्ता तयार होतो, झटकीपट. मला तो खूप आवडला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. फक्त 1-2 बटाट्यापासूनच तयार होतो नाश्ता. काहीही साहित्य लागत नाही, काहीही वेळ लागत नाही. पण झटकीपट तुम्ही स्नॅक्ससाठी बनवू शकता. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही नेऊ शकता. लहान मुलांना सुद्धा देऊ शकता कॅचअपसोबत खाण्यासाठी, कारण खूप हेल्दी आहे नाश्ता. फक्त याच्यामध्ये शक्यतो तुम्ही अमूल चीज नक्की टाका. हे बघा, मस्त असा क्रिस्पी नाश्ता तयार झालेला आहे, झटकीपट असा. तर ट्राय करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच व्हिडिओ बघत राहा माझ्या चॅनलवर. असेच तुम्हाला साधे सोप्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवत राहीन. तिकडे बघू शकता इतका भारी. फक्त 1 बटाट्यापासून आपण हा नाश्ता, हा स्नॅक्स तयार केलेला आहे. सकाळी चहासोबत, संध्याकाळी चहासोबत किंवा असं एनी टाईम तुम्ही कधी याला बनवून खाऊ शकता. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीचा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.